हाय फ्रेंड्स, आज मी सगळ्यात सोपी कोबीची भाजी बनवणार आहे। भाजी सोपी आहे, पण कोबी कापणं मात्र अवघड काम आहे। पण मी काळजीपूर्वक कोबी कापला। कोबी कट केल्याच्या नंतर मी एक टोमॅटो कट केला। कढईत तेल टाकून जिरे मोहरी टाकून ते तडतडू द्यायचे। ब्रेसलेट कुकिंगच्या मध्ये येत होते, म्हणून आईने मला ते काढायला सांगितले। मग टोमॅटो टाकून ते चांगले फ्राय होऊन द्यायचे। त्यामध्ये हळद, तिखट, धने पावडर टाकायची। मसाले तेलावर फ्राय झाले की त्याच्यामध्ये कोबी टाकायचा। कोबी टाकल्याच्या नंतर त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं। त्यामध्ये मीठ टाकून पुन्हा एकदा एक जीव करून घ्यायचं। चांगला फ्राय झाला की त्याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवायचं। कोबी जळू नये म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि परत पुन्हा एकदा झाकण ठेवायचं। 5 मिनिटातच कोबी शिजतो आणि त्याच्यात मग कोथिंबीर टाकायची। अँड कोबीची भाजी रेडी झालेली आहे। बाउलमध्ये काढून घ्यायची आणि कोथिंबीरीने सजवायची। थँक्यू। माझे प्रयत्न आवडले असल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब करा।